मित्रांनो नमस्कार. आपल्या मनामध्ये कलेचं कुठेतरी बीज असतं आणि नंतर जसं आपण चित्रपट वगैरे बघतो किंवा आजूबाजूला नाटक काही घडत असतात किंवा काही गॅदरिंग्स वगैरे असतात, यामध्ये ते जे बीज असतं ते कुठेतरी फुलत राहतं, त्याला कुठेतरी अंकुर फुटत असतो. आणि कालांतरानं होतं काय माहितीये का, आपली जे आकर्षण आहे ते आकर्षण ज्ञानात झालेली थोडीशी वाढ आणि त्यानंतर एक इच्छाशक्ती जागृत होती की या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी करावं. मग ज्याला ज्या कलेचं बीज असेल, अंकुरला असेल मनामध्ये, तर तो अभिनय असेल, लेखन असेल, दिग्दर्शन असेल किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण स्वतःचा एखादा चित्रपट बनवू अशी काहीतरी एक महत्वाकांक्षा असते. होते काय, लेखन आणि दिग्दर्शन हे करत असताना आपण हळूहळू त्या चित्रपटाकडे आकर्षित होत जातो. त्याचा पहिला टप्पा असतो आपण एकांकित वगैरे काम करणं, नाटकात काम करणं, त्यानंतर शॉर्ट फिल्म्स बनवणं. आणि या शॉर्ट फिल्म बनवत असताना काही स्पर्धेंना आपण त्या भाग घेतो आणि स्पर्धेमध्ये थोडीशी बक्षिसं मिळाल्यानंतर आपल्याला ज्या काही 10-20 स्पर्धा करतो त्या ते थोडीशी बक्षिसं आपल्याला मिळतात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. आपला एक प्रकारचा कॉन्फिडन्स गेन होतो आणि आपली महत्वाकांक्षा वाढत राहते. आपल्याला वाटतं की आपणही चित्रपट बनवावा. मग सुरू होतं आपला स्ट्रगल. ऍक्च्युली आपलं करिअर बघत ऍक्च्युली मी चित्रपटाकडे करिअर म्हणून बघत नाही, मी पॅशन म्हणूनच बघतो. आणि पॅशनमधनं करिअर होऊ शकतं हे पक्का आहे. तर आपलं करिअर बघत शिक्षण बघत आपण निर्मात्याच्या शोधात असतो. कारण की चित्रपट निर्मिती करण्यासाठी पैशांची फार गरज असते आणि आपण निर्माता शोधत असतो. आपल्या चांगल्या कथा ज्या काय आपल्या बुद्धीला पटलेल्या असतात त्या आपण 1, 2, 3, 4 शेकडोने लोकांना ऐकवत असतो. या दरम्यान आपल्यासारखीच महत्वाकांक्षा असणारा दुसरा एक कोणतरी माणूस असतो, त्याला वाटत असतं की आपलंही चित्रपटसृष्टीमध्ये नाव असावं किंवा आपलंही नाव एखादा चित्रपट असावा. आणि मग काय करतो, असं कधीतरी एक क्षण येतो की ज्यामध्ये कथाकार किंवा दिग्दर्शक आणि ज्याची महत्वाकांक्षा आहे चित्रपट निर्मितीची, अशा 2 माणसांची भेट होते. आणि या भेटीमध्ये कथा ऐकली जाते, दिग्दर्शनाचे काही मुद्दे ऐकले जातात आणि तो जो पैसेवाला माणूस असतो, त्याला खरं म्हणजे इन्व्हेस्टर म्हणायला पाहिजे, तो आपल्या आयुष्यामध्ये प्रोड्युसर म्हणून येतो. आता होतंय काय, त्या माणसाला प्रोडक्शन म्हणजे याचं परिपूर्ण ज्ञान नसतं. प्रोडक्शन म्हणजे काय याचं ज्ञान नसल्यामुळं तुम्ही जे सांगाल तेच ऐकत जातो. आणि लेखक दिग्दर्शक असतात ते त्यांच्या क्षेत्रामध्ये, लेखन असेल किंवा दिग्दर्शन असेल, त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना बऱ्यापैकी ज्ञान असतं किंवा परिपूर्ण ज्ञान असतं असंही म्हणू, पण त्यांना चित्रपटाचं विक्रीचं ज्ञान नसतं. जो प्रोड्युसर आहे तो एक असा माणूस आहे की ज्याला लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि प्रोडक्शन आणि विक्री त्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आवश्यक असतं. पण आपल्याला जो मिळालेला असतो तो इन्व्हेस्टर असतो, ज्याला आपण प्रोड्युसर म्हणून जगापुढं आणत असतो. होते काय, अशामध्ये तो प्रोड्युसर पैसे लावत राहतो आणि तुम्ही चित्रपटाची निर्मिती करता. उत्साहाच्या भरात बऱ्याच गोष्टी होतात. काही चांगली लोक, काही वाईट लोक, काही नवकी लोक, काही जुनी लोक या प्रोजेक्टशी निगडीत होत राहतात आणि एक प्रोडक्ट बनतो. पण माहीत नाही त्या प्रोडक्टचा रिझल्ट काय होईल. कदाचित तुमचं नशीब चांगलं असेल, तुमचं कर्तृत्व चांगलं असेल, तुम्हाला मिळालेला ॲटमॉस्फिअर चांगला असेल, निर्माता चांगला असेल, भले तो नौका असेल, तरी सुद्धा एक चित्रपटाची निर्मिती चांगल्या पद्धतीनं, दर्जेदार पद्धतीनं होऊ शकते. पण यामध्ये 99% शक्यता असतात फेल्युअरच्या. कारण की आपल्याला जी टीम असते ती परिपूर्ण नसते. त्यामध्ये सगळ्यात मोठं लिकेज असतं ते प्रोड्युसरचं. प्रोड्युसरला परिपूर्ण ज्ञान चित्रपटाचं नसतं आणि आपल्याला इन्व्हेस्टर मिळाला म्हणून आपण काय करतो, त्याला पूर्ण ज्ञान द्यायच्या ऐवजीच चित्रपटाची निर्मिती सुरू करतो. ज्यांना या प्रवासामध्ये, आयुष्याच्या प्रवासामध्ये म्हणजे ज्ञानापासून आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यापर्यंतचा जो प्रवास असतो, यामध्ये तुम्हाला जर कोणी इन्व्हेस्टर मिळाला तर मित्रांनो, पहिल्यांदा त्याला परिपूर्ण ज्ञान द्या. त्यातले छक्केपंजे सांगा, त्यातले फायदे तोटे सांगा, त्यातले इनपुट्स आउटपुट्स सगळे सांगा, जेणेकरून तो आपली मानसिकता पूर्ण करेल, परिपूर्ण बनवेल आणि तो तुमच्या सोबत राहील. त्याला जर परिपूर्ण ज्ञान नसेल तर तुम्हालाही थोडंसं अर्धवट ज्ञान असतं, त्याला अपूर्ण ज्ञान असतं आणि यामध्ये काहीतरी वेगळाच काला होऊ शकतो, राडा होऊ शकतो. त्यामुळं ज्यांना नशिबानं, सुदैवानं, त्यांच्या कर्तृत्वानं जर निर्माता, इन्व्हेस्टर मिळत असेल तर कृपया त्या इन्व्हेस्टरला प्रॉपर निर्माता बनवा आणि मग चित्रपट निर्मितीला सुरुवात करा.
आता हे सांगण्यामागचं कारण असं आहे की मित्रांनो, एक इन्व्हेस्टर किंवा एक निर्माता मिळवणं ही साधी गोष्ट नाहीये, एकदम अवघड आणि क्लिष्ट गोष्ट आहे. सुदैवानं, तुमच्या कर्तृत्वानं, तुमच्या बोलण्यानं, तुमच्या कथेच्या आधारे, तुमच्या दमदार ज्या कलाकृतीची कल्पना आहे तुमच्या डोक्यात, त्याच्या आधारे तुम्हाला तो निर्माता किंवा इन्व्हेस्टर मिळालेला असतो. तर त्याला कृपया गमावू नका. त्याला त्या गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला चांगले आउटपुट्स द्या. त्याच्यावर संशोधन करून त्या कथा, ती पटकथा असेल, त्याचे काय जे मेकिंग असेल ते चित्रपटाचं बनवा, आणि जेणेकरून चांगले रिझल्ट्स मिळतील. याचे फायदा काय होईल तर तुम्हाला वारंवार आयुष्यभर इन्व्हेस्टर किंवा निर्माता शोधावा लागणार नाही. जर त्याला चांगला धंदा समजला आणि त्याला तुमच्याबद्दल विश्वास निर्माण झाला तर तुम्हाला जे काही आयुष्यभर जे शक्ती कष्ट केलेले आहे इन्व्हेस्टर मिळवण्यासाठी, ती नव्यानं परत इन्व्हेस्ट करण्यासाठी, इन्व्हेस्टर मिळवण्यासाठी ती शक्ती इन्व्हेस्ट करावी लागणार नाही. तुम्हाला आपसूक तो निर्माता मिळून जाईल आणि तो आयुष्यभरासाठी मिळून जाईल जर त्याला चांगले रिझल्ट दिले तर. बऱ्याच वेळा असं असतं की कलाकृती एवढी उत्कृष्ट बनते की त्यातनं इकॉनॉमी होत नाही, रेव्हेन्यू जनरेट होत नाही, पण मानसिक समाधान मिळतं. मग निर्मात्याला एक खात्री असते तुमच्याबद्दल की अरे भले यावेळेस मला पैसे नाही मिळाले, मी थोडासा तोट्यात गेलो असेल किंवा ना तोट्यावरती मी खेळत असलो तरी सुद्धा मला मिळालेला दिग्दर्शक, लेखक हा परिपूर्ण आहे आणि तो चांगलं करू शकतो. मीनवाईल या चित्रपटाच्या मेकिंगमध्ये तो निर्माता भले अर्ध कच्चा असेल तर ज्ञानानं तो परिपूर्ण होऊ शकतो आणि पुढच्या प्रोजेक्टसाठी तो तुम्हाला मदत करू शकतो, तुमच्यासाठी पैसे लावू शकतो, जेणेकरून त्यालाही आपले गेलेले पैसे किंवा जे काय ना तोट्यावरती तो खेळत होता त्याच्या पुढे जाऊन फायद्यात तर जाईल किंवा तो प्रस्थापित होऊ शकेल किंवा नावाजला जाईल. यासाठी तोही मग परत प्रयत्न करत राहतो. या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला जर सुदैवाने एखादा निर्माता मिळाला, इन्व्हेस्टर मिळाला तर त्याला परिपूर्ण करा आणि तोच तुमच्यासाठी रिपीटेड काम करेल याची तजवीज करून घ्या. फार सोपा मार्ग आहे आणि हा मार्ग सगळ्यांनी अवलंबावा असं मला वाटतं. यामध्ये तुम्हाला आणखी काय मार्गदर्शन हवं असेल तर अक्षर मानव नक्कीच मदत करेल. अक्षर मानवकडे निर्मातेही अप्रोच होतात पण ते अजून अर्धकच्चे आहेत. आमची इच्छा होत नाही त्यांनी पैसे लावावे, त्यांनी ज्ञान घ्यावं या क्षेत्रामध्ये आणि मगच त्यांनी निर्मितीमध्ये उतरावं, जेणेकरून लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता यांची जर साखळी भट्टी व्यवस्थित जर जुळून आली तर मात्र एक चांगली कलाकृती निर्माण होऊ शकते. आणि या मराठी चित्रपटसृष्टीकडे आपण इंडस्ट्री म्हणून बघू शकतो, जिथं वेगवेगळी लोक कामं करतील, सगळ्यांना काम मिळेल, पैसे मिळतील, मानधन मिळेल, सगळ्याच गोष्टी एका वेळेस होऊ शकतील आणि दर्जेदार कलाकृती निर्माण होऊ शकेल. त्यामुळे कृपया ज्यांना इन्व्हेस्टर मिळतो त्याला वाढवायचा प्रयत्न करा. धन्यवाद.